विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। दैनिक जनप्रवासचे समूह संपादक श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक तसेच श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचल्याची घटना धक्कादायक व लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे। संजय भोकरे व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस संरक्षणासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने मोहन वनखंडे यांनी केली आहे। सांगली पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। या जलद कारवाईबद्दल शिवसेनेच्या वतीने सांगली पोलीस प्रशासनाचे विशेष अभिनंदन करण्यात आले। मात्र केवळ अटक झालेल्या आरोपींपर्यंत तपास मर्यादित न राहता या संपूर्ण कटामागील मुख्य सूत्रधार, आर्थिक मदत करणारे, नियोजन करणारे तसेच पडद्यामागून सूत्र हलवणाऱ्या सर्व व्यक्तींना शोधून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखंडे यांनी तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की समाजातील सत्य परिस्थिती निर्भीडपणे जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारचे जीवघेणे कट रचले जाणे हे केवळ एका व्यक्तीवरचे षडयंत्र नसून लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावर झालेला थेट हल्ला आहे। पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा नये अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आली। आज पत्रकारांवर हल्ले, धमक्या व दबाव टाकण्याचे प्रकार वाढत असून हे अत्यंत चिंताजनक आहे। सत्य मांडणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न असून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे। भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली। निवेदन देताना शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखंडे, नगरसेवक सागर वनखंडे, हर्षद जोशी, रोहन धुळबुळू व श्याम भंडारे उपस्थित होते।